पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह 10 जणांविरोधात खटला सुरू होणार। 2023 मध्ये पालिका अधिकारी अजय कुमार पाटील यांना मारहाण। सरकार कोणाला घाबरत आहे? अमित शहांच्या दौऱ्याआधी शिवसेना पदाधिकारी भरत मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड। डरकाळ्या फोडणारे नेते घाबरत असतील तर त्यांनी राज्य करू नये, संजय राऊतांची ट्विट करत टीका। नवी मुंबई विमानतळावर स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांची भरती करा, अन्यथा विमान उडू देणार नाही। शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा आग्रह। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका। मंगेश लोकेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। बीडच्या पहिल्या खासदार केशर ठाकूर क्षीरसागर यांची 19वी पुण्यतिथी। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर झाले नतमस्तक। केशर काकूंच्या पुण्यस्मरणानिमित्त ढोक महाराजांच्या कीर्तनाचंही आयोजन। ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। जितेंद्र आव्हाडांच्या अध्यक्षतेत नाद निवासस्थानी महत्त्वाची बैठक। बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून सोशल मीडियावर प्रदर्शित। सोलापुरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण। आमदार गोपीचंद पडळकरांकडून 25 टेम्पो चारा पूरग्रस्त भागात रवाना। एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता। मुंबईकरांची प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट खरेदीपासून सुटका होणार। तिकीट काढताना लागणारा प्रवाशांचा वेळ वाचणार। गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँडमध्ये बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर। लोणी इथे पूर्णाकृती पुतळ्याचं अमित शहांच्या हस्ते होणार अनावरण। कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संध्याकाळी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा। देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू। राहुल गांधींवर गोळ्या चालवण्याची भाषा उघडपणे केली जाते, तर सोनम वांगचुक सारख्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून संस्कृती संविधानाचा खेळखंडोबा केला जातो। सामनातून टीका। फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ बंद करण्याची सरकारवर नामुष्की। 2014 नंतर मंडळाच्या निधीसाठी आवश्यक पाठपुरावा न झाल्यानं निधीत घट। सरकारकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर। 3 वर्षांनंतर मराठवाड्यात जलसाठाचा विक्रम। मराठवाड्यातील जलसाठा 93%वर। विभागातील 11 मोठे प्रकल्प, 75 मध्यम आणि 754 लघु प्रकल्प सर्वत्र समाधानकारक पातळीवर। पैठणमधील वडवाळी इथे श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव। महोत्सवानिमित्त बालाजी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। नांदेडमध्ये अनुकंपासह एमपीएससी अंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचं वितरण। खासदार अशोक चव्हाण यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक। वाशिममध्ये भाजप तालुकाध्यक्ष सुरेश मुंडेंकडून मोफत ई-केवायसी प्रक्रिया सुरू। माणसांचा विचार करतात तसा जनावरांचाही विचार करा। पूरग्रस्त भागात जनावरांसाठी चाऱ्याची मदत करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटलांची मागणी। यवतमाळमध्ये उद्या बंजारा समाजाचा मोर्चा। पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार। मोर्चावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत देखील बदल। सोलापुरातील माढा तालुक्यातील पूरग्रस्तांना सफाई कर्मचाऱ्यांकडून मदत। 1 दिवसाच्या पगारातून माढा तालुक्यातील 1000 पूरग्रस्तांना अन्नधान्याचं वाटप। सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीत नांदेड परिक्षेत्रात हिंगोली जिल्हा अव्वल। जिल्ह्यानं राज्यात 53 युनिट्समध्ये पहिल्या 9 मध्ये मिळवलं स्थान। हिंगोलीत 109 उमेदवारांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र प्रदान। यामध्ये 71 अनुकंपाधारक उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती।
भंडाऱ्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप. पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात वितरण सोहळा. चंद्रपुरात समर्पण ध्यान योग शिबिराचं आयोजन. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला सहभाग. युवकांमधील आंतरिक ऊर्जा जगवण्याकरता आयोजन. रत्नागिरीत 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार. भविष्यात मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला पहिला जिल्हा. सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीनं GST धोरणासंदर्भात व्यापारी मेळाव्याचं आयोजन. आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ. प्रति युनिट 35 ते 95 पैशापर्यंत बिल वाढणार. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणाचे आदेश. अमरावतीत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. मोझरी गुरुकुंजात पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेला महोत्सवाला प्रारंभ. गुरुकुंज नगरीतून तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. नागपुरात मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण आढळून आले. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील 3 सदस्य पथकाकडून नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी. म्हाडा धुळकात पडलेल्या दुकानांच्या किमती कमी करणार. मुंबई आणि कोकण मंडळातील म्हाडाची तब्बल 124 दुकानं विक्री अभावी धुळकात. दुकानांमुळे प्राधिकरणाचा मोठा निधी अडकून. चंद्रपुरातील 285 उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान. यामध्ये 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळ सेवा भरतीतील उमेदवारांचा समावेश. ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन. 7 ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन इथे सोहळ्याचं आयोजन. KDMCची अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींवर दुर्लक्ष करत 27 गावे महापालिकेत कायम. रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी लढू. खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा. KDMC निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेवर मनसेचा आक्षेप. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. भिवंडीत शिवरूपानंद महाराज यांच्या वतीनं अधिवेशनाचं आयोजन. पथ प्रसार करण्याकरता संत अखिल समिती महाराष्ट्र प्रदेशतर्फे आयोजन. अधिवेशनात 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात हरिनाम सप्ताहाची सांगता. यावेळी बुजवडे गावातील गावकऱ्यांनी अभंग आणि कीर्तन करत गावातून काढली दिंडी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला परवानगी. 559 पदभरतीला सहकार खात्याकडून मंजुरी. सहकार विभागाच्या मंजुरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना धक्का. गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळ सेवेच्या 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 80 तर अनुकंपा तत्वावरील 130 उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांकडून रस्त्यावरच ऊस आणि कापसाची लागवड. रस्त्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. 11 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळण्याकरता मोर्चा. ठाण्यात बंजारा समाजाचं आंदोलन. हैदराबाद गॅझेटनुसार ST ब मध्ये आरक्षण मिळवण्याच्या मागणीकरता आक्रमक. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांकरता मेगा ब्लॉक. भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक. वाशिममध्ये सप्टेंबर महिन्यात STच्या तब्बल 53 फेऱ्या रद्द. मुसळधार पावसाचा STला फटका. ST महामंडळाला 30,60,000 रुपयांचा फटका. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत जात असल्यानं निर्णय. गडचिरोलीत परिवहन आयुक्तांनी घेतला रस्ता सुरक्षेचा आढावा. यावेळी अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना.
ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात. शहरातील खड्डे भरताना कामाची पाहणी करण्यात आली. 15 दिवसात शहरातील खड्डे भरा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. राज्यात शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यात भूम, वाशी आणि कळंब भागात रात्रभर पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकडेच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचंही नुकसान. वाशिममध्ये नवीन सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा कमीच. भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपये दर. नांदेडमध्ये मनमाड नदीच्या पुरामुळे नायगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. शेळगाव, गौरी गावातील 900 एकर जमीन खरडून गेली. शेतकरी आर्थिक संकटात. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसीत कामगाराचा संशयास्पद मृत्यू. विषारी पदार्थाच्या सेवनानं मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांचं कंपनीसमोर मृतदेह ठेवून आंदोलन. विष देऊन हत्या केल्याचा आरोप. पैठण तालुक्यात पावसामुळे फळबागांचं नुकसान. मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. बुलढाण्यात महाबीजकडून शेतकऱ्याची फसवणूक. सीड्स प्लॉट लावण्याकरता दिले बोगस बियाणे. तत्काळ नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्याची मागणी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देणार, नाईकांचं आश्वासन. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी. प्रवरा उद्योग समूहाच्या वतीनं पूरग्रस्त भागासाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. माजी खासदार सुजय विखे यांनी दिली माहिती. जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं. निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं. सरकार सरसकट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत महायुतीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांना धीर. कोल्हापुरात सोयाबीनच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यानं फिरवला ट्रॅक्टर. वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं आर्थिक मदत देण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता मोर्चा. राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त. अनुदानाच्या अटी शिथिल करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची अपेक्षा. पैठणमध्ये विविध मागण्यांकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.